नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भीमा नदी प्रणाली पाहणार आहोत। भीमा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे। भीमा ही कृष्णा नदीची डाव्या बाजूची सर्वात मोठी उपनदी आहे। भीमा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो। भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रातील भीमा नदीची एकूण लांबी 451 किलोमीटर आहे। भीमा नदीचे एकूण क्षेत्रफळ 70,614 चौरस किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ 46,184 चौरस किलोमीटर आहे। भीमा नदी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातून वाहते। भीमा नदी महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या जिल्ह्यातून वाहते। भीमा नदी खोरे महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पसरलेले आहे। भीमा नदी महाराष्ट्राबाहेर आग्नेय दिशेला वाहत जाते व कर्नाटकमध्ये रायचूरजवळ कृष्णा नदीला येऊन मिळते। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते। भीमा नदीच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट व दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांग आहे। म्हणजेच भीमा नदी ही हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगररांग यामधून वाहते। आता आपण भीमा नदीच्या उपनद्या पाहूयात। भीमा नदीच्या डाव्या बाजूकडील उपनद्या आहेत वेळ, घोड, सीना, बोरी, अमरजा व कागना। भीमा नदीच्या उजव्या बाजूकडील उपनद्या आहेत भामा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा, मान व बोर। आता आपण भीमा नदीचा थोडक्यात प्रवास पाहूयात। भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळ पश्चिम घाटात होतो। पुढे ही नदी पुणे जिल्ह्यातून वाहते। या नदीला पुणे जिल्ह्यात उजव्या बाजूने पिंपळगाव या ठिकाणी भामा नदी येऊन मिळते। भामा नदीचा उगम भीमाशंकरच्या दक्षिणेस आंबेगाव तालुक्यातील पधारवाडी या ठिकाणी होतो। भामा नदीवर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भामा आसखेड नावाचे धरण आहे। पुढे भीमा नदीला डाव्या बाजूने पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी वेळ नदी येऊन मिळते। वेळ नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वेळेश्वर या ठिकाणी होतो। पुढे भीमा नदीला उजव्या बाजूने तुळापूर या ठिकाणी इंद्रायणी नदी येऊन मिळते। इंद्रायणी नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ कुरवंडे गावात होतो। आंध्र ही इंद्रायणी नदीची उपनदी आहे। इंद्रायणी नदीवर लोणावळ्यात भुशी धरण आहे, तर कामशेत या ठिकाणी वाळवंट धरण आहे। आंध्र नदीवर आंध्र धरण आहे। इंद्रायणी नदी काठावर देहू व आळंदी ही दोन तीर्थक्षेत्र आहेत। पुढे भीमा नदीला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी मुळामुठा या नद्यांचा एकत्रित प्रवाह येऊन मिळतो। मुळा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वेल्हे या ठिकाणी होतो। निळा, राम, पवना या मुळा नदीच्या उपनद्या आहेत। मुळा नदीवर पुणे जिल्ह्यात मुळशी धरण आहे, तर पवना नदीवर लोणावळा या ठिकाणी पवना धरण आहे। मुठा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील वेगरे या ठिकाणी होतो। मोसी व आंबी या मुठा नदीच्या उपनद्या आहेत। मोसी नदीवर पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प आहे व मोसी नदीवरच पुणे जिल्ह्यात वरसगाव धरण आहे। मुठा नदीवर मुळशी तालुक्यात टेमघर धरण आहे। आंबी नदीवर पानशेत धरण पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे। पुढे मुठा नदीवर पुण्यात खडकवासला धरण आहे। मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी होतो व पुढे हा एकत्रित प्रवाह भीमा नदीस येऊन मिळतो। पुढे भीमा नदीला डाव्या बाजूने सांगवी दुमाले या ठिकाणी घोड नदी येऊन मिळते। घोड नदीचा उगम पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात होतो। मीना व कुकडी या घोड नदीच्या उपनद्या आहेत। मीना नदीवर जुन्नर तालुक्यात वडस धरण आहे। कुकडी नदीच्या पुष्पावती व मांडवी या दोन उपनद्या आहेत। घोड नदीवर आंबेगाव तालुक्यात डिंभे धरण आहे। कुकडी नदीवर माणिकडोह व एडगाव ही दोन धरणे आहेत। पुणे जिल्ह्यातील
जुन्नर तालुक्यामध्ये ही दोनही धरणे आहेत, माणिकडोह व एडगाव. कुकडी व घोड या दोन नद्यांचा संगम शिरूर येथे होतो. पुष्पावती नदीवर पिंपळगाव जोगे धरण आहे व मांडवी नदीवर चिल्हेवाडी धरण जुन्नर तालुक्यात आहे. पुढे नीरा नरसिंगपूर येथे भीमा नदीला नीरा नदी येऊन मिळते. नीरा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात शिरगाव या ठिकाणी होतो. वेळवंडी व करहा या नीरा नदीच्या उपनद्या आहेत. करहा नदी काठावर जेजुरी व मोरगाव ही तीर्थक्षेत्र आहेत. नीरा नदीवर वीर धरण व देवधर धरण अशी दोन धरणे आहेत. वेळवंडी नदीवर भोर तालुक्यात भाटघर धरण आहे. करहा व नीरा नद्यांचा संगम बारामतीजवळ सोनगाव या ठिकाणी होतो. पुढे ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर मोठा उजनी प्रकल्प आहे. पुढे ही नदी पंढरपूर या ठिकाणाहून वाहते व या ठिकाणाहून वाहताना या नदीचा आकार चंद्रकोरीसारखा दिसतो, म्हणून या नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. पुढे भीमा नदीला उजव्या बाजूने पंढरपूरजवळ सरकोली या ठिकाणी मान नदी येऊन मिळते. या नदीला मानगंगा या नावाने देखील ओळखले जाते. सातारा जिल्ह्यात मान नदीवर आंधळी प्रकल्प आहे. मान नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात सीतामाई डोंगररांगेत होतो. पुढे भीमा नदीला सोलापूर जिल्ह्यात बोर नदी येऊन मिळते. पुढे भीमा नदीला डाव्या बाजूने सोलापूर जिल्ह्यातील कुंडल संगम या ठिकाणी सीना नदी येऊन मिळते. मेहकरी, विंचरणा व भोगावती या सीना नदीच्या उपनद्या आहेत. सीना नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यातील ससेवाडी या ठिकाणी होतो. विंचरणा नदीवर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सौताडा नावाचा धबधबा आहे. विंचरणा नदीवर चौडी हे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान होय. भोगावती नदीचा उगम धाराशिव जिल्ह्यात होतो. या नदीवर बार्शी तालुक्यात हिंगणी प्रकल्प आहे. भोगावती व सीना या दोन नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी होतो. सीना नदीवर सीना कोळेगाव प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहे. पुढे भीमा नदी ही कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते. कर्नाटक राज्यामध्ये भीमा नदीला डाव्या बाजूने बोरी नदी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर या ठिकाणी येऊन मिळते. बोरी नदीचा उगम बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात बालाघाट डोंगर रांगेत होतो. पुढे भीमा नदीला डाव्या बाजूने गणगापूर या ठिकाणी अमरजा नदी येऊन मिळते. अमरजा नदीचा उगम धाराशिव तालुक्यात होतो. पुढे कर्नाटक राज्यात कलबुर्गी जिल्ह्यातील वाडी या ठिकाणी भीमा नदीला डाव्या बाजूने कागना नदी येऊन मिळते. कागना नदीचा उगम तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात होतो. पुढे भीमा नदी कर्नाटक व तेलंगणा यांच्या सीमेवर असणाऱ्या रायचूर जिल्ह्यातील कुरुगुड्डी या ठिकाणी कृष्णा नदीस येऊन मिळते. या कृष्णा व भीमा नद्यांच्या संगमाला निवृत्ती संगम या नावाने देखील ओळखले जाते. असा हा भीमा नदीचा प्रवास महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यामध्ये आपण पाहिला. भीमा नदीबद्दलची ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.